आजच्या या मराठी कथेचे नाव आहे जाको राखे साय्या. एका झाडावरती दोन पक्षी आनंदाने बसले होते. त्यांच्यावर येणाऱ्या संकटाची त्यांना कसली फिकर नव्हती. एक संकट तर ते गिधाड होते, जे सतत आकाशात घिरट्या घालत होते. ते त्या दोन्ही पक्ष्यांना आपली शिकार बनवू पाहत होते. हळूहळू गिधाड खाली येऊ लागले होते. कसलीही चाहूल या पक्ष्यांना न लागू देता गिधाड शिकार करणार होते. इकडे एका शिकाऱ्याची सुद्धा नजर त्यांच्यावर पडली होती. तो पण त्यांची शिकार करू पाहत होता. ते पक्षी डोक्यावरून उडणाऱ्या गिधाडाविषयी बेसावध होते. शिकाऱ्याने एका झाडाचा आडोसा घेत धनुष्यबाण लावला व कमान ओढली. निशाण होते ते दोन्ही पक्षी. ज्या झाडाच्या आडोशाला शिकारी उभा होता, त्याच झाडाच्या मुळात एक साप राहत होता. जसा शिकाऱ्याने बाण ओढला तसा तो साप सावध झाला. पण साप म्हातारा होता. म्हातारपणामुळे त्याच्या अंगामध्ये त्राण उरले नव्हते. त्याच्या अंगामध्ये शक्ती नव्हती. वर राहणारे पक्षी सुद्धा त्याची तब्येत जाणून होते. सापाला न सांगता ते पक्षी त्याच्यासाठी काही ना काही खायला घेऊन यायचे व त्याला न सांगता झाडाखाली ठेवून निघून जायचे. साप सुद्धा त्यांच्यावर वडिलांसारखे प्रेम करायचा. त्याने शिकाऱ्याला बाण ओढताना पाहिले आणि त्याला भयंकर राग आला, कारण तो दोन बिचाऱ्या जीवांची हत्या करणार होता. सापाने त्या शिकाऱ्याच्या पायाचा चावा घेतला. यामुळे शिकारी जोरजोरात विळू लागला. तो ओरडू लागला आणि त्याचा निशाणा चुकून त्या गिधाडाला लागला होता. गिधाड जमिनीवर पडले. इकडे शिकारी सुद्धा मरून पडला. दोघांचाही मृत्यू झाला. त्या पक्ष्यांना कळले सुद्धा नाही की नेमके काय झाले आहे. तोपर्यंत साप आपले काम करून बिळामध्ये निघून गेला. यावरून हे सिद्ध होते की जर दुसऱ्याचे चांगले करायला गेलो तर शेवटी आपले सुद्धा चांगलेच होणार. पक्ष्यांनी सापाला मदत केली आणि सापाने सुद्धा पक्ष्यांची मदत केली. नेहमी चांगल्यासोबत चांगलेच होते. आपण जर दुसऱ्याचे भले केले तर आपले भले सोचणारा सुद्धा भगवंत कोणाला नाही कोणाला आपल्या मदतीसाठी पाठवत असतो. या कथेवरून हे सिद्ध होते की आपण चांगले केले तर दुसरे सुद्धा आपले चांगले करतात. जाको राखे साय्या.